मी विजय शिर्के, माजी उपसरपंच खेडी ग्रामपंचायत. आज तुम्हाला बोलवायचं कारण म्हणजे 25 तारखेला आम्हाला थोडीशी माहिती मिळाली आहे की 3M पेपर मिल ही पंप टाकून नदीवरती पाणी उपसा करते आपल्या कंपनीसाठी. हे बरेच दिवस आम्ही ते लक्ष ठेवून होतो, पण आम्हाला ते ठिकाण सापडत नव्हतं. पण ह्याच्या अगोदर ते ठिकाण पूर्वीपासून होतं, ते नदीमध्ये होतं, पण ते गाळ उपसा केल्यानंतर त्यावेळेस ते पंप काढला गेला. आणि आता ते ठिकाण एकदम म्हणजे बघितलं झाडाझुडपीमध्ये होतं. ते आम्हाला रात्रीच्या 10:30 पावणे 11 दरम्यान आम्हाला समजल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो आमच्या कार्यकर्ते सगळं. ते नेमकं ते दिसत पण नाही, निदर्शन पण येत नाही, आणि त्याच्यामध्ये तो पाणी त्यावेळेस चालू होतं. पण नंतर आम्ही तिथून MIDCला अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट केलेलं. आम्हाला वाटतं MIDCच्या अंडर येते सगळं, पण MIDCने ते झटकलं की इरिगेशनवरती आहे, आमच्याकडे काय नाही ते. पण आम्ही इरिगेशनवाल्यांना रात्री फोन केला, त्यांनी फोन काही उचलला गेला नाही. सकाळी त्यांचा रिप्लाय परत आला आमच्याकडे, तेव्हा त्यांना सांगितलं. त्यांनी 2 अधिकारी पाठवले सकाळी 11 दरम्यान, आणि तिथेसुद्धा त्यांना स्पॉटला घेऊन गेल्यानंतर तिथेसुद्धा त्यावेळेस तो पंप चालू होता अगदी फुल स्पीडने 2 इंची पाईपमधून. आणि त्याच्यामध्ये पाणी त्यांनी रेड हँड तिथे सगळं त्यांनी GPS कॅमेरा लावून ते सगळं ते शूटिंग केलं. त्यांच्याकडे शूटिंग आहे सगळं ते. त्यावेळेस ते लोक अधिकारी म्हटले होते की आपण हे किती वर्षापासून चाललं आहे ते आपण शोधून काढू. पण आम्ही म्हटलं ते शोधून काढाच तुम्ही, पण आमचं म्हणणं असं की तो पंप, ती पंपाची अवस्था, ते त्या पंपाला केलेलं ब्रॅकेट आणि जो पाईप, ते सगळं तुम्ही लॅबला द्या, लॅब टेस्टला द्या, पण तेव्हा तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये की किती वर्षापासून चालू आहे ते. त्यावेळेस त्यांनी कबूल केलं होतं. पण आता काल आम्ही 12-13 दिवस ह्या गोष्टीपासून 26 तारखेपासून पंचनामा मागवतो. पंचनामा त्यांना आम्हाला काल दिला गेला. त्या पंचनामासुद्धा हा ठीक आहे, आमचं नाव ते सगळं आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी आम्ही सांगितलं पंप जप्त करा, पाईप जप्त करा, केबल जप्त करा, ते काही त्यांनी जप्त केलेलं नाही. त्याच वेळेस त्यांनी आम्हाला पत्र दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पत्रामध्ये ही पहिलीच वेळ आहे, दुसऱ्या वेळेस तशी तक्रार आली म्हणजे आम्ही शोधत बसायचं, तिथं लक्ष ठेवून राहायचं. हे त्यांची काय कारवाई झाली ते आम्हाला पटलेलं नाही. आणि त्यांनी कारवाई केली 12 तासाची. 12 तासावरती त्यांनी रेशो वापरला आहे 7.25 लाख लिटर पाणी, 7.25 लाख लिटर पाणी 12 तासाला. 7.25 लाख लिटर पाणी वापरलं गेलं आहे. आणि 7.25 लिटर आमचं असं म्हणणं 12 तास तक्रार केल्यापासून पकडलं हे करेपर्यंत पंचनामा होईपर्यंत 12 तासामध्ये आम्ही मग आमचं म्हणणं आहे 12 तासाला 7.25 लाख लिटर पाणी वापरलं असेल तर मग असं 8 ते 10 वर्षाचं आम्ही 8 ते 10 वर्ष पाणी वापरता येते, पण ते कबूल करत नाही. आणि आमचं ठाम म्हणणं आहे. आणि तेच पाणीसुद्धा आम्ही ग्रामपंचायतमध्ये स्वतः मी सदस्य होतो 2-3-4 टर्म, पण तिथे गावाला ते पाणी ग्रामपंचायतमध्ये आमच्या स्टेनरला, जो ग्रामपंचायतची स्टेनर आहे जॅकवेल, त्या स्टेनरला पाणी येत नाही. आम्हाला तिथले सदस्य असतात, सरपंच असतो, उपसरपंच, सगळ्यांना तिथं अक्षरशः मनस्ताप होतो. आणि त्याचं पाणी जे आहे तिथे पाणीसुद्धा तिथं एकदम म्हणजे गडू मचूर पाणी असतं, सगळं बाद झालेलं पाणी असतं. त्याचीसुद्धा तक्रार वारंवार आमच्या तिथे ग्रामस्थांची येते. हेच पाणी वापरतात आणि तेच पाणी ते नदीला सोडतं परत. हां, आमचं म्हणणं असं की ही जी काय इरिगेशनने कारवाई केली ती आम्हाला काय मान्य नाही आहे. 46,000 त्यांनी दंड लावला. कंपनी किती वर्ष तिथे आहे आणि आता तुम्ही आत्ताच कसे काय त्या विषयावरती बोलू लागला? इतके वर्ष त्या ठिकाणी कंपनी आहे, हां, तुम्ही आत्ताच का जागे झाला असं मला वाटतं? जागे झालं नाही साहेब, आम्हाला थोडंसं माहिती थोडंसं वेळ की पाणी ते वापरतायत नदीतून, पण ते आपल्याला जागा सापडत नव्हती. जागा त्या दिवशी सापडल्यानंतर त्या ठिकाण सापडलं, तेव्हा ते आम्हाला माहिती पडलं. मुळात म्हणजे कसं आहे की तुम्ही माहिती जी आता विचारताय तर पूर्वी काय होत होतं की या कंपनीने आतून पाईपलाईन ही मूळ मुख्य नदीच्या मेन ठिकाणी नेऊन सोडली होती. आणि ज्या वेळेला जलसंपदाचा आपण गाळ उपसाचा जेव्हा प्रोग्राम चालू झाला त्या गाळ उपसाच्या प्रोग्राममध्ये ही पाईपलाईन आणि हे पंप हा दिसून येईल, त्यामुळे त्यांनी तो पंप काढला. आणि तो पंप काढलेला पुन्हा त्यांनी नदीपात्राच्या बरोबर टोकाजवळ एका झाडी झुडपामध्ये ठेवला. या अगोदर सुद्धा गेले 8 ते 10 वर्ष हे पाणी चोरलं जात होतं, पण ते मूळ नदीपात्रात असल्यामुळे मध्यभागी ते कोणाच्या लक्षात येत नव्हतं. आत्ताच्या परिस्थितीमध्ये तो पंप ज्या वेळेला नदीपात्राच्या शेजारी झाडी झुडपात ठेवला गेला त्यामुळे तो पंप दिसण्यात आला.
दिसून ज्या वेळेला जलसंपदा अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलो, त्याचा पंचनामा करा म्हणलो, त्यांनी त्याचे फोटो काढलेले आहेत, आपल्याकडे सुद्धा काही फोटो काढलेले किंवा व्हिडिओ आहेत, सगळे. पण त्या लोकांनी त्या माध्यमातून ती प्रक्रिया केलेली नाही. मी जी अपेक्षित होती, यांनी काय केले, थातूर मातूर कारवाई केली. 12 दिवस आम्ही याचा पाठपुरावा करतोय. 12 दिवसामध्ये त्यांनी समजून गेले की हे आमचा पिछा सोडत नाहीयेत. स्वतः अधिकारी सुद्धा वर्ग गेले 12 दिवस कार्यालयीन त्यांच्या कामकाजामध्ये जागेवर बसलेले नाहीयेत. ते आम्ही इकडे आहोत, आम्ही तिकडे आहोत, फोन केला तर उचलायचं नाही, अशी विधानं वारंवार करून 12 दिवसानंतर जेव्हा आम्ही कार्यकारी अभियंता सलगर यांच्याशी जेव्हा संपर्क साधला, त्यावेळेला त्यांनी असं उत्तर दिलं की म्हटलं साहेब, अधिकारी पळून उपयोगाचं काही नाही, त्यांना एक ना एक दिवस आमच्या समोर येऊन चर्चा करावी लागेल. मग काल जेव्हा चर्चा झाली तेव्हा चर्चेतनं त्यांनी स्वतः आधीच आम्हाला ती कारवाई करून सांगितली की 46,000 रुपये आम्ही दंड आकारणी आमच्या कायद्यानुसार, म्हणजे आमच्या जलसंपदा ऍक्टनुसार आम्ही ती त्यांच्यावर कारवाई केली. मग त्यांना विचारलं एक दिवसाचीच का, तर त्यांच्याकडे उत्तर नाही की आम्ही पहिलीच ही गोष्ट आहे, म्हणजे पहिली चोरी ही त्यांना समज देऊन फक्त तात्पुरती थातूरमातूर कारवाई केलेली आहे, अशा पद्धतीचं उत्तर स्पष्टपणे त्यांनी आम्हाला दिलं. म्हणजे याचा अर्थ अधिकारी म्हणजे जलसंपदा अधिकारी आणि पेपर मिल या दोघांचं काहीतरी संगनमत होतं. या संगनमतानं ही कारवाई झाली. म्हणजे आम्ही तुम्हाला मारल्यासारखं करा, तुम्ही रडल्यासारखं करा, म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे दोन्ही प्रशासकीय अधिकारी आणि कंपनीचे अधिकारी असं मिळून करतात. म्हणजे यांचं दोघांचं काहीतरी साठालोटा आहे का, हा संशय आमच्या जनतेच्या मनात आहे. म्हणून आम्ही हे उघड करण्यासाठी आज हे तुमच्या समोर आम्ही वक्तव्य करत आहोत. खेर्डीमध्ये एवढे राजकीय पदाधिकारी सगळे लोकप्रतिनिधी, त्यांची कॉन्ट्रॅक्ट त्या कंपनीत आहे असं असतं आणि पूर्ण सर्व सुरक्षा कवच अक्षरशः खेर्डीवाल्यांचं त्या कंपनीला असताना ही चोरी कशी काय एवढं? प्रामुख्याने कसं आहे, खेर्डीचे जे आता तुम्ही म्हणता राजकीय अधिकारी म्हणजे पुढारी जे आहेत, जे याच्यामध्ये काम करतायत, युनियन पासून सगळं आहे ना, मान्य आहे, हे आहेत. म्हणजे जरी ते कुठल्याही पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील, आता कुठं पंचायत समितीवर सुद्धा निवडून गेलेले असतील, त्यांचे स्वतःचे सुद्धा काय ते काम आहेत ना चालू, त्यांची स्वतःची JCB चालू आहेत. जिथे आपला व्यवसाय चालतो त्या कंपनीबद्दल काही चर्चा करायची नाही. भले ग्रामस्थांचं नुकसान होऊ देत, घरी पाण्याचा दूषित परिणाम होऊ देत, पण तिथं गावाविषयी काय आवाज उठवायचा नाही. म्हणजे लोक मेली तरी चालतील, पण माझं एकट्याचं पोट भरतंय काय, असं जर कोण लोकप्रतिनिधी तिथं काम करत असेल तर आम्ही खेर्डीवासी त्याचा जाहीर निषेध करतो. आणि आजही तुम्हाला याच्या पुढे सांगतो की त्यांना सुद्धा चाप बसेल या गोष्टीवरून. म्हणून आम्ही याचा परिपूर्ण पाठपुरावा करणार आणि या खेर्डीतल्या अशा पुढाऱ्यांना सुद्धा त्यांना आम्ही त्यांची जागा वेळोवेळी दाखवली आणि याच्या पुढेही दाखवणार. एक आपला हा मुद्दा झाला पाणी उचलण्याचा, पण तुम्ही कधी बघितलं का 3M पेपरचं सांडपाणी कुठं सोडलं जातं? आत्ताच्या परिस्थितीत सांडपाणी सुद्धा हे नदीपात्रातच सोडलं जाते. त्याच्यावर पण कधी कुठे आवाज नाही आला खेडे. मी तेच म्हणतो, आता तेच सांडपाणीचा नुसता विषय नाही आहे, सांडपाण्याचाच नुसता विषय नाही आहे. त्याचबरोबर दुसरा विषय आहे कोळशाचा सुद्धा जे वीज प्रकल्प काढलाय, त्याची जी ऍश उडते ते ऍश सुद्धा नदीपात्रातच जाते. म्हणजे पर्यावरणाच्या विषयानं. आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जिथं ती आमच्या खेर्डीचं पंप हाऊस आहे, म्हणजे ग्रामपंचायतीचं जे पाणी खेचलं जातं ते, आमच्या चिपळूण महानगरपालिकेचं पंप हाऊस आहे. म्हणजे पूर्ण शहराला सुद्धा आपण दूषित पाणी देतोय का? मग हे लोकप्रतिनिधी स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणतायत, ते जनतेच्या हितासाठी आहेत की स्वतःच्या स्वार्थासाठी आहेत, याचा पण विचार होणं गरजेचं आहे. मध्यंतरी उमेश खतातने ब्लूप्रिंट सादर केली होती, त्याच्यामध्ये हा कुठे मुद्दा उपस्थित नव्हता ना? ब्लू प्रिंटमध्ये स्वच्छ पाण्याचा मुद्दा उमेशजींनी घेतला होता. दूषित पाण्यामध्ये कुठे 3M पेपर मिलचा मुद्दा जेव्हा ते मध्ये होते ना, ब्लूप्रिंट सादर केली, त्यामध्ये कुठे उपस्थित नव्हता. तेवढं बोलतो मी. मुळात पहिली गोष्ट म्हणजे माझी ब्लूप्रिंट ही विकासाची होती. चोरीचा विषय, चोरी करणार आहेत किंवा चोरी करणार नाहीत ठीक आहे, उमेश खताला काही स्वप्न पडलं नव्हतं पहिली गोष्ट म्हणजे. आणि माझा मुद्दा तिथे एकच होता की स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि आमची जी कंपनी आहे, ज्या वेळेला मला वाटतं विजय शिर्केनी ज्या वेळेला तिथं सकाळी अधिकाऱ्यांना घेऊन त्या स्पॉटवर जेव्हा विजय शिर्के आमचे पोचले, त्यांचं नशीब चांगलं आहे की त्या दिवशी रात्री मी तिथं नव्हतो. जर मी त्याच दिवशी रात्री तिथं उपस्थित असतो तर त्याच दिवशी तिथं भांडाफोड करून सगळ्या पत्रकारांना बोलून त्याच दिवशी हा विषय आपण वाजवला असता, बाहेर काढला असता. पण त्या दिवशी मी नव्हतो. निसारभाई आमचे म्हटले की तुझ्या ब्लूप्रिंटमध्ये हा विषय नव्हता. तो ब्लूप्रिंटला काही चोरीचा विषय मांडायला मी काय लोकप्रतिनिधी हा काय चोरीचा विषय मांडायचा नाही आहे. परंतु ज्यावेळेला विजय शिर्के आमचे तिथं पोहोचले त्यावेळेला तिथं त्यांच्या असं निदर्शनात आलं की तिथं इलेक्ट्रिशियनवाला केरळाचा होता, दुसरा इलेक्ट्रिशियनवाला हा पश्चिम बंगालचा होता, तिथं दुसरा अजून एक ऑपरेटर होता तो मला वाटतं UPचा होता.
जर इतकं जर असे जर बाहेरचे जर आमचे तिथे जर कंपनीतले जर तिथे येत असतील तर ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. आणि माझ्या ब्लूप्रिंट मध्ये विषय होता की स्थानिकांना पहिलं तिथं रोजगार दिला जाईल. आज जर आपण तिथं पाहिलं तर जवळजवळ 80 ते 85% हे बाहेरचे तिथं कामगार राहिलेले आहेत आणि आमचे तर फक्त 15% आहेत. त्यामुळे हा मुद्दा निश्चितच चुकीचा आहे निसर्ग तुमचा. केला की त्या ठिकाणी राजकीय नेते आहेत, मोठे मोठे राजकीय नेते ब्लूप्रिंटचा विषय आला होता. राजेंद्र शिंदे मुद्दा का उपस्थित केला होता की राजकीय नेते ठिकाणी असून सुद्धा ठेकेदारी आहे किंवा युनियन जे आहे त्या पद्धतीने विषय होता. त्याच्यावरती बोलला ना, सांगितलं मागाच्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं की 1 दिवसासाठी हा पंप तिथे टाकला गेला होता. तुम्हाला मी हा पंपाचा फोटो देखील देणार आहोत. आणि त्या पाईपची परिस्थिती जर आपण बघितलीत आणि या पंपाची जर तुम्ही परिस्थिती बघितलीत तर कुठल्याही अँगलने हा वाटत नाही की हा 1 दिवसाचा पंप आहे. ज्यावेळेला मला वाटलं तिथले जे मॅनेजर आहेत स्वामी त्यांनी ज्यावेळेला आमच्या विजय शिर्केंजवळ कॉन्टॅक्ट केला त्यांना असं सांगितलं गेलं की ती मला वाटतं आम्ही हा पंप का टाकलेला होता की ती आग हे मला वाटतं राख आहे ती विझवण्यासाठी आम्ही घेतलो होतो. झालं 60,000 लिटर पाणी तुम्ही राख विझवायला घेता आणि ते 60,000 लिटर पाणी गेलं कुठं? आग लागली तर पाहिजे ना राग. अंदाज केला. एक मिनिट, त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत ना, त्यांचं म्हणणं काय ते सुद्धा तुम्हाला झेरॉक्स देतो. त्यांनी सांगितलं की इरिगेशनवाल्यांनी त्यांच्याकडे परिमाण मागितलं कंपनीकडे की तुम्ही महिन्याला किती पाणी वापरता, दिवसाला किती पाणी वापरता. MRDCकडे मागितलं. ते सगळे लेखी आपल्याकडे आहे. त्यांचे पत्रव्यवहार आहेत, त्यांचे पण पत्रव्यवहार आहेत. आणि त्यांनी जे पाणी दिलं मग एवढी तुम्ही 12 तासाचं कसं लावलं? एवढं अर्जंट काय? थोडं अजून वेळ केला असता. कंपनी MIDC पाणी घेत नाही का? कंपनी MIDC पाणी घेते. त्याचा परिणाम त्यांनी मागितलं किती वापरता पाणी तुम्ही. कंपनीकडे मागितलं आणि MIDCकडे मागितलं. ऐकलं काय? पण ते मागितलं तो येईपर्यंत तरी तुम्ही थोडा वेळ घ्यायचा होता. मग अर्जंट 46,000 भरून घ्यायची गरज काय? आणि त्यांनीच तर दिले आपल्याला कागद 7.25 लाख लिटर 12 तासाला. मग 7.25 लाख लिटर 12 तासाला मग 24 तासाला किती झाले? 10 दिवसाचे किती झाले, महिन्याचे किती झाले? आणि आमचं म्हणणं 8 ते 10 वर्ष पाणी वापरताय. आरोप तुम्ही जर तुम्ही साहेब तुम्ही बघितलं सगळे जर आला तिथे जागेवरती ती रशी एक दिवसात टाकले, ती 24,000 टाकले. तो पंपाचं ब्रॅकेट ते अधिकारी तिथे कबूल केलं. तो पण व्हिडिओ आहे आपल्याकडे. त्यांनी सांगितलं की ही नाही, हे आताचं नाही, याला बरेच दिवस झाले, बरेच महिने झाले, बरेच वर्ष झाले. तिथे कबूल करतायत जलसंपदावाले, पण इथे कबूल करत नाहीत. ते कारवाई करताना मात्र त्यांनी 12 तासाची केली. वस्तुस्थिती मान्य आहे, मात्र कारवाई चोरी झालेली त्यांना मी कालच्या व्हिडिओमध्ये पण आम्ही त्यांना विचारलं, साहेब तुम्हाला चोरी पाण्याची केलेली मान्य आहे का? तर त्यांनी म्हटलं आम्हाला मान्य आहे. फक्त त्यांनी कारवाई करताना ते काय म्हणताय की आम्ही प्रथमदर्शनी समज देऊन कारवाई केली. म्हणजे पहिल्याच चोरी करणाऱ्याला सांगायचं की बाबा रे पुढच्या वेळेला तू ही चोरी करायची नाहीस, करताना आम्हाला सांग. अशाच पद्धतीची ती कारवाई झाल्यासारखं आहे. म्हणजे काय जोक काय, आम्ही महसूल शासनाचा वाढावा या भूमिकेतनं आम्ही भूमिका मांडतोय खेर्डीतले नागरिक म्हणून. पण यांनी महसूल शासनाचा स्वतःहूनच बुडवायचं ठरवलं अधिकाऱ्यांनी. तर मग हा प्रकार काय? म्हणजे तुम्ही कोणासाठी काम करताय? तुम्ही कंपनी प्रशासनासाठी काम करताय, शासनासाठी काम करताय, की तुमचं दोघांचं संगनमत आहे कंपनी प्रशासन आणि जलसंपदा अधिकारी म्हणून तुम्ही मिळून हा पाणी चोरीचं स्वतःच्या खिशात, म्हणजे भ्रष्टाचारात स्वतःचे काहीतरी खिशे भरायलाच तुम्ही हे त्यांना पुढे ढकललेलं आहे. मान्य केलं पाहिजे त्यांनी. ऐका ना, आता त्यांनी 46,000ची कारवाई केली, म्हणजे ते एका दिवसाचं म्हटलं 12 तास 12 तासाचा उपसा झाला त्यापोटी केलं. आता ती कारवाई एका बाजूनं पूर्ण झाली, त्या पुढे तुम्ही आता तुमचा स्टँड काय राहणार? ही कारवाई केलेली आम्हाला मान्य नाही. बरोबर. आणि जर ही कारवाई अशी म्हणजे ही थातुरमातुर कारवाई म्हणजे म्हणतात ना, मगाशी मी बोललो की आपण ज्या दिवशी हे घडलं आमच्या विजय शिर्केने ज्यावेळी पकडलं त्याच वेळेला जो काय कंपनीचा जो मॅनेजर आहे त्यांनी मला वाटतं आमच्या विजय बाबूंना कॉल केला नाही. सोबतचे बाबू कॉल आला त्यांना, आणि ज्या पद्धतीने त्या मॅनेजरनी भाषाशैली वापरली आमच्या स्थानिकांबद्दल, आमच्या गाववाल्यांबद्दल, की अशी भाषाशैली तिथं वापरली गेली की 10-15 हजार रुपये त्याला तुम्हाला देतो, तुम्ही मॅनेज व्हा म्हणून. ही जर ह्या स्वामीला जर मस्ती असेल, काही वर्षापूर्वी पण हा स्वामी जो आल्यापासूनच्या सगळ्या गोष्टी इथं घडत आहेत. जी आयरेरावी आहे, त्याची जी भाषाशैली आहे, स्थानिकांना ज्या पद्धतीने तो बोलतोय, ह्या पद्धतीने ही भाषाशैली वापरल्यानंतर देखील त्याचं असं म्हणणं होतं की आम्हाला कोणी काही करू शकत नाही, आमचं काही होऊ शकत नाही, तुम्हाला जे काय करायचं ते करा, आमचं कोणी वाकडं करू शकत नाही. हे विजय शिर्केंच्यावर जो बोलणं झालं त्यांचं, आणि जर अशी भाषाशैली असेल तर निश्चितच आम्हाला संशय येतोय की
कुठेतरी साठवलोट सुरू आहे अधिकाऱ्यांबरोबर कंपनीचं, आणि कंपनी हे अधिकारी कुठेतरी मॅनेज झालेले आहेत. अधिकारीच कशाला आपली अधिकारी राहणे बाजूला फक्त राजकीय पुढारी सुद्धा आहेत ना, जे तिथं स्थानिक कॉन्ट्रॅक्ट घेणार काय आहे. म्हटलं तुम्हाला, त्या कंपनीला जे सुरक्षा कवच आहे त्यानुसार ते तुम्हाला सगळ्यांना फट्या मारल्यासारखं सगळ्यांना बेशक बेशक बरोबर आहे. आणि तुम्ही मगाशी म्हटलं तुम्ही येऊन पाहणी करा. आतापर्यंत 25-30 वर्ष झाली प्रत्येक वेळा खेडेवाल्यांनी आंदोलन केली, आम्ही जाऊन पाहणी केलंय आणि 8-10 दिवसात आंदोलन सगळी संपली. पण हे आंदोलन साहेब नाही एक सांगतो तुम्हाला ह्याच्यात ना, बरोबर. त्याच्यामुळं तुम्ही काय कराल ना, तो शेवटपर्यंत करणार असाल तर सांगा आम्हाला, आम्ही त्या पद्धतीचं तुम्हाला सपोर्ट करू. जे काय असेल आता सांगणार आणि 8 दिवसांत त्याच्यावर काहीच होणार नाही तर तशा पद्धतीचं कृपया काय करू नका. आणि करायचं तर शेवटपर्यंत तरी देणार असाल तर साहेब तुम्हाला हे सगळे निदर्शनात त्यांनी जे भाषा आमच्याकडे निरोप पाठवले, काय मेसेज केले, मेसेज पाठवले, पण मला जर तिथं करायचं नसतं, त्याला ब्लॅकमेल करायचं असतं तर रात्री मी नाही, नाही, आम्ही blackmail नाही, माझा नाही, विषय नाही, नाही. नाही, एक- काय त्यांचं म्हणणं एक मिनिट, एक मिनिट. ऐका, त्यांचं म्हणणं असं आहे, ऐका 2 मिनिटं, की ते सोडपर्यंत करा, हा मधून सोडू नका. तो विषय साहेब जे हा पाठपुरा आपला शेवटपर्यंत राहील, होय ना. या संदर्भामध्ये आता यांनी केलेली कारवाई आम्हाला मान्य नाहीये. त्याविषयी अजून आम्हाला पुढे काय मी तुम्हाला करायचं आहे. उदाहरण देतो. ही राखाचं- याची- एक मिनिट, तुम्ही राखाचं म्हणताय हा. ना, जेव्हा तो पॉवर प्लॅन्ट हा. उभारतात त्यावेळेला सुनावणी हा. घेतात, अशी झाली का? तेव्हा खेडेवाल्यांनी का सपोर्ट केला? तुम्हाला सांगतो, हे जे तुम्ही म्हणताय ना की बहुसंख्येनं तिथं हे केल्याशिवाय आपण ग्रामसभा घेतल्याशिवाय तिथं काय ओपन झाली नाही, ऍक्च्युली तसं झालेलंच नाहीये. ग्रामसभेचा ठरावच नसेल मी नसेल म्हणतो. नसेल मग उभारला ना, मग ग्रामपंचायत- नाही आहे म्हणजे याचा अर्थ ग्रामपंचायतीतनं सुद्धा आम्ही या गोष्टीचे पुरावे एकत्र गोळा करणार आणि ग्रामपंचायतीने सुद्धा जी काय कारवाई केली नसेल याआधी तर ती का केली नाही या संदर्भात सुद्धा आम्ही ग्रामपंचायतीला विचारणार. तुम्ही बोला त्या विषयावरती, तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये होता का?